मलाही वाटत नाही का? आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे. आज तारीख आहे 28. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. कारण 7,20,000 कोटीचा 20,000 नाही 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय. आम्ही म्हणजे कोण? सरकार. आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 प्रमाणे त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे. ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि बाकीचे पण कामं 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज याला लागतात 3.5 लाख कोटी. आणि हे 65,000 म्हणजे 4.25 थोडे कमी 4.25 4,15,000 कोटी तर ह्याच्यातच गेले. मला शाळा, त्याला पुस्तकं, वह्या, त्यांना युनिफॉर्म, त्यांचे हॉस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च, इतर अनेक प्रकारचे खर्च असतात. तुमचे रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्याव्या लागतात. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मला काल मी कोल्हापूरला होतो, तिथंही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, अहो लवकर सांगा, लोक पैसे भरनात, वाट बघत बसले. आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही. त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा. मी मात्र एक केलं, जे पीक कर्जाच्या करता 0% व्याजा करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास 1,000 ते 1,200 कोटी रुपये आहे, ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे. मी म्हणजे मी एकटा माझ्यावर नाही, मी देवेंद्रनाथरावांनी, नाहीतर तुम्हाला वाटायचं हे काय मी करत चाललेलं आहे. तिघांनी मिळून ते केलेलं आहे. आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत, दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देतंय ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेलं असेल. जमा झालेलं नसेल, चेअरमन कुठे गेले? जमा झाले 40 दिवसात झाले 7 रुपये. हा 7 रुपये झाले 40 दिवसात झाले 7. हा 40 दिवसाचं 7 रुपयांनी पैसे जमा केलेले आहे. अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईन. मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही करू. तर नमस्कार मंडळी, आत्ताच आपण पाहिले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी काय बोलत होते. तर अजित पवार यांनी 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प केलेला आहे असं या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर त्यांनी 65,000 कोटी जे शेतकऱ्यांना जे विजेचे बिल माफ या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्याबद्दल त्यांनी 65,000 कोटी रुपये ची सरकारमार्फत विजेचं बिल भरण्यात आलेलं आहे असं देखील सांगितलं. म्हणजे शेतकऱ्याला जे मोफत मिळणारी वीज आहे ती सरकारला च्या तिजोरीतून त्या विजेचे बिलाचे पैसे सरकारकडून भरण्यात आलेले आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्यांना 1,500 रुपये मिळतात, त्या 1,500 रुपये मिळण्याकरिता त्यांनी या ठिकाणी 45,000 कोटी रुपयाचा देखील
अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे असे या ठिकाणी सांगितले आणि त्यानंतर त्यांनी पुढे पुढे सरकारी जे सर्व कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी लागणारे 3.5 लाख कोटीचा जो कर्मचारीचा पगार आहे तो त्यासाठी सरकारने केलेली तरतूद त्याविषयी त्यांनी या ठिकाणी सर्व आपल्याला हिशोब सांगितला आहे. असे 3.5 लाख अधिक 65,000 म्हणजे 4,15,000 कोटी रुपये या ठिकाणी त्यांनी आपल्याला लागणार आहे आणि त्याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली आहे असे देखील सांगितले. शाळा, पुस्तके, युनिफॉर्म आणि इतर सर्व खर्च जसे रस्ते, लाईट, पाणी, सर्व मूलभूत गरजा आणि तसेच इतर यासाठी लागणारी जी सर्व तरतूद आहे ते जवळपास 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प आणि या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे असे देखील त्याने सांगितले. तर आता सरकारने अजित पवार यांनी हे देखील कबूल केले की सरकारमार्फत जे काही निवडणुकीमध्ये जे काही आश्वासन देण्यात आले होते ते पूर्ण होतात किंवा पूर्ण होत नाही असे देखील त्यांनी या ठिकाणी कबूल केले. तर शेतकरी कर्जमाफी बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी स्वतःचे असे मत इथे मांडलेले आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. धन्यवाद.